स्वामींनी खूप छान सांगितलं आहे की सगळं कर्मांवर अवलंबून असतं. आज तुम्हाला जो रडवतोय उद्या त्याला पण कोणीतरी रडवेल, कारण कर्मांचा हिशोब नक्की परत येतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन भावांची एक छोटीशी कथा सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच स्वामींच्या रिलेटेड कथा घेऊन येत असतो. चला सुरुवात करूया. एका गावात मोठा आणि लहान भाऊ राहत होते. दोघांची जीवनशैली, लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी होती. मोठ्या भावाचं म्हणणं नेहमी असायचं की जीवनात नेहमी चांगली कामं करायला पाहिजे आणि लोकांना मदत करायला पाहिजे. तो हळूहळू मेडिटेशन केंद्रात जाऊ लागला. तिथे चांगल्या गोष्टी ऐकायचा, ध्यान करायचा आणि चांगल्या सवयी आपल्या आयुष्यात आणायचा. पण लहान भावाचे विचार वेगळे. तो म्हणायचा, जीवन एकदाच मिळालंय, म्हणून भरपूर मज्जा करा, पैसे कमवा, पार्टी करा आणि ऐश करा. मोठा भाऊ त्याला खूप समजवायचा, थोडं तरी चांगलं काम कर, लोकांना मदत कर. पण लहान भाऊ हसायचा आणि म्हणायचा, भाऊ हे ध्यान व्यान करून काही होत नाही, जीवनात फक्त पैसा कमवा आणि मजा करा. मोठ्या भावाकडे जास्त पैसे नसायचे. तो साधे कपडे घालायचा आणि साधं जीवन जगायचा. एके दिवशी तो ध्यान करून घरी परत येत होता. रस्त्यात त्याच्या चपलेत एक खिळा घुसला. त्याच्या पायातून रक्त येऊ लागलं. कसं तरी तो घरी पोहोचला. त्याने पायाला पट्टी बांधली आणि बसून राहिला. थोड्याच वेळात लहान भाऊ घरी आला. तो आज खूप खुश होता. तो म्हणाला, हो आज माझं नशीब चांगलं होतं, मला रस्त्यात हिऱ्यांचा हार सापडला. मोठा भाऊ थोडा विचारात पडला. तो म्हणाला, चल उद्या आपण एका मोठ्या ज्योतिषाकडे जाऊन आपली कुंडली दाखवू बरं. दुसऱ्या दिवशी दोघं त्या शहरातल्या प्रसिद्ध ज्योतिषाकडे गेले. ज्योतिषाने आधी मोठ्या भावाची कुंडली पाहिली आणि तो आश्चर्याने म्हणाला, अरे या माणसाच्या कुंडलीत तर मृत्यूयोग लिहिलाय. हा माणूस आजपर्यंत मेला असायला हवा. मग त्याने लहान भावाची कुंडली पाहिली आणि म्हणाला, वा, या कुंडलीत तर राजयोग आहे. आज या माणसाला मंत्री व्हायचा योग आहे. दोन्ही भाऊ म्हणाले, पंडितजी ही दोन्ही कुंडल्या आमच्याच आहेत. हे ऐकून ज्योतिष विचारात पडला. त्याने दोघांना विचारलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करता? मोठ्या भावाने सांगितलं, मी माझं साधं जीवन जगतो, लोकांना मदत करतो आणि बाकी वेळेत ध्यान करतो. लहान भावाने सांगितलं, मी मज्जा करतो, पार्टी करतो आणि नशा करतो. हे ऐकून ज्योतिष म्हणाला, हे सगळं तुमच्या कर्मांमुळे झालं. मोठ्या भावाच्या कुंडलीत मृत्यूयोग लिहिला होता, पण त्याच्या चांगल्या कर्मामुळे मृत्यू टळला. फक्त पायाला जखम झाली. आणि लहान भावाच्या कुंडलीत मंत्री होण्याचा योग होता, पण त्याच्या वाईट सवयींमुळे फक्त त्याला हिऱ्यांचाच हार मिळाला. कथेचा अर्थ खूप सोपा आहे मित्रांनो. आपल्या भाग्यात काय लिहिलंय ते महत्वाचं असतं, पण त्याहून आपले कर्म खूप जास्त महत्वाचे असतात. आज आपण जे कर्म करतो त्यावर आपलं उद्या कसं असेल ते ठरवतो. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात नेहमी चांगली कर्मे करा, कारण कर्मांचा हिशोब नेहमी परत येतो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.